हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे पोलीस भरतीसाठीचा मित्रांनो जो आपला राज्यघटना आहे, या राज्यघटना या विषयाचा मित्रांनो जो महत्त्वपूर्ण एमसीक्यूज आहेत त्याचा भाग क्रमांक 3 आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत. याआधी मित्रांनो आपण भाग 1 आणि 2 या ठिकाणी कव्हर केलेला आहे. राज्यघटना मित्रांनो आपण जवळपास 8 ते 10 भागांमध्ये परिपूर्ण एमसीक्यू मध्ये कंप्लीट करणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके, त्या मित्रांनो पहा, जे विद्यार्थी या ठिकाणी जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत या ठिकाणी की आवाज वगैरे व्यवस्थित आहे. ओके, त्याच पद्धतीने मित्रांनो पहा, आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जीके जीएस आणि मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी या ठिकाणी करत आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी मित्रांनो पटापट या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, चला मित्रांनो, भाग 3 मधला आपला आजचा जो प्रश्न आहे पोलीस भरतीचा राज्यघटनेचा भाग 3 जो आहे मित्रांनो एमसीक्यूचा, त्याचा आजचा पहिला प्रश्न आपला आहे मित्रांनो. पहा, लोकसभेचा कार्यकाल टिंब वर्षाचा असतो. ओके, काय म्हटलंय मित्रांनो? पहा, लोकसभेचा कार्यकाल हा टिंब वर्षाचा असतो. 2, 3, 5 की 6? ओके, योग्य पर्याय असलेला क्रमांक तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी मित्रांनो द्यायचा आहे. ओके, योग्य ते उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे मित्रांनो. ओके, पटापट या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत की ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, जो म्हणजे लोकसभेचा कार्यकाल टिंब वर्षाचा असतो. ओके, चला पटापट मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर. ओके, चला पाहूया मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे 5. ओके, पर्याय क्रमांक जे आहे मित्रांनो 2 तो या ठिकाणी बरोबर आहे, तो म्हणजे 5 वर्ष. पहा, लोकसभेचा कार्यकाल हा जो आहे मित्रांनो हा 5 वर्षाचा असतो. पहा, लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. तर राज्यसभा जे मित्रांनो हे एक स्थायी सभागृह आहे. म्हणजेच काय, तर राज्यसभा हे जे आहे हे कधीही बरखास्त न होणारं सभागृह आहे आणि कधीही न बरखास्त होणारी या ठिकाणी ती सभा आहे. याच्याविषयीचा मित्रांनो सविस्तर अभ्यास आपण आधीच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे आपले भाग 1 आणि 2 चे लेक्चर पाहिले नसतील तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहायचे आहेत. ओके, पहा मित्रांनो, लोकसभेचे जे आहे आपल्या राज्यघटनेतील कलम 81 नुसार मित्रांनो या ठिकाणी काय आहे, तर लोकसभेची रचना दिलेली आहे आणि राज्यसभेची रचना मित्रांनो 80 मध्ये दिलेली आहे. ओके, हा व्यवस्थित समजायचं आहे. प्रत्येक प्रश्नांचं मित्रांनो आपण या ठिकाणी काय करत आहोत, अतिशय स्पष्टीकरणासह त्याच्या बाजूतून त्याच्या कोणत्याही पद्धतीने कसा प्रश्न विचारला जाईल याचे सर्व स्पष्टीकरण आपण प्रत्येक प्रश्नामध्ये या ठिकाणी घेत आहोत. यासाठी मित्रांनो तुम्ही पहा, हे संपूर्ण भाग संपूर्ण एमसीक्यू समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मित्रांनो तुमच्या ज्या अडचणी असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे आहेत. ओके, अजूनही जे विद्यार्थी नवीन जोडले गेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. बरेच विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नाहीये, त्यांनी लाईक करून टाका. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पहा, राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? पहा, प्रश्न कशा पद्धतीने फिरवला जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याकडे सुद्धा लक्ष द्यायचे मित्रांनो. ओके, प्रश्न म्हणतात काय की राष्ट्रपती पदग्रहण समयी कोणाकडून शपथ या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणजे राष्ट्रपती पदाची शपथ किंवा राष्ट्रपती आपल्या पदाची शपथ किंवा राष्ट्रपती पदासाठी त्याला शपथ कोणाकडून घ्यावी लागते, असा हा प्रश्न आहे. ओके, पर्याय मित्रांनो पहा, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती की मित्रांनो सरन्यायाधीश. ओके, चला कमेंट्स करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर. प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळेस या ठिकाणी विचारलेला आहे, खूप आयएमपी म्हणून या ठिकाणी तुम्ही याला समजू शकता. बऱ्याच पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे की राष्ट्रपतीला पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते. चला पटापट मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर. जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो की या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, राष्ट्रपतीला शपथ कोण देतं, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. ओके, चला पंतप्रधान देतात की उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती देतात की सरन्यायाधीश देतात? ओके, चला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. पाहूया मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, ते म्हणजे सरन्यायाधीश. पहा, जे काही आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, हे सरन्यायाधीश आपल्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ देत असतात. म्हणजेच पहा मित्रांनो, ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रपती पदासंदर्भातली जी कलम आहे, ती कलम आहे मित्रांनो 52. ओके, कलम 52 नुसार राष्ट्रपतीची या ठिकाणी तरतूद करण्यात आली आपल्या राज्यघटनेमध्ये. राष्ट्रपतीच मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य सरन्यायाधीश आहे, हे जे आहे न्यायाधीश 5 वर्ष कार्यकालासाठी या ठिकाणी शपथ देत असतात आणि घटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये शपथांचा या ठिकाणी नमुना मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, जे काही राष्ट्रपती आहेत आपल्या भारतीय संविधानाच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 नुसार राष्ट्रपतीची तरतूद करण्यात येईल. राष्ट्रपतींच्या तरतुदीची मित्रांनो या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर त्याच नंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, त्या राष्ट्रपतींना आपल्या 5 वर्षासाठी ते शपथ देत असतात. ती शपथ कोणत्या पद्धतीची असते, तर ती शपथ मित्रांनो आपल्या जे काही शपथ जे आहे ते आपल्या राज्यघटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे सरन्यायाधीशांना ही राष्ट्रपतींना शपथ द्यावी लागते. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर अगदी बरोबर आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, ते म्हणजे सरन्यायाधीश. ओके, त्याबाबतचा सर्व जो काही मित्रांनो याचं स्पष्टीकरण आहे याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून द्यायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय करायचे आहेत, कमेंट्स करत चालायचे आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? ओके, पहा छान असा प्रश्न आहे की देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? पर्याय शिवराज पाटील, मनोहर जोशी, सुमित्रा महाजन की गणेश वासुदेव माळवणकर. ओके, हाही प्रश्न मित्रांनो बऱ्याचदा विचारलेला आहे. ओके, आपण या ठिकाणी बऱ्याचदा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आयएमपी म्हणून तुम्ही समजू शकता, म्हणजे सर्वच आयएमपी आहे, पण याचा जो आहे हा बऱ्याच वेळा या ठिकाणी काय केला आहे, विचारला गेलेला आहे. हे लक्षात घ्या की देशाचे पहिले जे काही लोकसभा सभापती जे आहेत ते कोण होते हे आपल्याला विचारलेलं आहे. पटापट कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाकायचे मित्रांनो की या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे. ओके, चला तर पाहूया मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव मालवणकर. हे जे आहेत मित्रांनो हे आपल्या भारताची जी पहिली लोकसभा होती त्या लोकसभेचे मित्रांनो हे काय होते, अध्यक्ष होते. या ठिकाणी लक्षात घ्या. पहा, गवा मालवणकर हे 1946 ते 1956 ही जी काही मित्रांनो 10 वर्ष लोकसभा जी आहे त्या लोकसभेचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्षही झाले. हे या ठिकाणी लक्षात घ्या. काय झाले, ते स्वतंत्र महाराष्ट्राचे जे आहेत पहिले विधानसभा अध्यक्ष सुद्धा आहेत. म्हणजे मालवणकरांच्या बाबतीत काय काय लक्षात ठेवायचंय, तर लक्षात घ्या लोकसभेचे ओके लोकसभा प्रथम काय आहेत, लोकसभा अध्यक्ष. ओके, लोकसभा अध्यक्ष पहिले भारताचे आणि त्याच पद्धतीने स्वतंत्र महाराष्ट्राचे, म्हणजे या ठिकाणी एकत्रित नव्हे, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष कोण आहेत, ते विधानसभा अध्यक्ष. ओके, विधानसभा अध्यक्ष सुद्धा होते मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित मित्रांनो तुम्हाला समजायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण, तर गणेश वासुदेव मालवणकर हे होते आणि हेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले विधानसभा अध्यक्ष सुद्धा होते. ओके, व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके, आता ही जी आतली माहिती आहे ही सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते, तर मित्रांनो ती या ठिकाणी आपण कंप्लीट केलेली आहे. प्रत्येक स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घ्यायचंय मित्रांनो प्रत्येकाने. ओके, चला हरकत नाही. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? पहा, हाही प्रश्न आहे. हा बऱ्याच विद्यार्थ्यांना येणार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना येतही नसेल तर काही हरकत नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, चला कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? 42वी, 44वी, 26वी की 61वी? ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत. ह्या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पटापट कमेंट्स करायचे आहे. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? ओके, चला तर पाहूया मित्रांनो. चला पटापट कमेंट्स करत चला. ओके, ओके, चला पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तो म्हणजे 42वी. 42वी जी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो, या घटना दुरुस्तीला
मिनी घटना असे म्हणतात. काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मिनी घटना असे त्याला म्हणतात. कारण मिनी घटना जी आहे ती 42व्या घटना दुरुस्तीला म्हणतात. समाजवादी, निरपेक्ष, एकात्मता हे शब्द याद्वारे घटनेमध्ये टाकण्यात आले आहेत. म्हणजेच काय मित्रांनो पहा, आपल्या राज्यघटनेचे जे प्रेमबल आहे, जी काही उद्देश पत्रिका आहे, जी प्रस्तावना आहे मित्रांनो, त्या प्रस्तावनेमध्ये असणारे जे शब्द आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे जे शब्द आहेत ही 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेले आहेत. म्हणजेच जर एकंदरीत सांगायचं झाले तर एवढंच नाही तर बरेच असे जे बदल आहेत घटनेतले ते बदल 42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहेत. म्हणून ही जी काही 42वी घटना दुरुस्ती आहे या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे मित्रांनो या ठिकाणी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी अधिक आहेत, अधिक बदल आहेत. म्हणून 42वी घटना दुरुस्तीला मिनी राज्य घटना किंवा मिनी घटना असे या ठिकाणी संबोधलं जातं. ओके ओके समजलं मित्रांनो? व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड. चला जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी प्रत्येकाने कमेंट्स करत चला. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील मित्रांनो त्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मित्रांनो जे आपले होतकरू गरजू आणि आवश्यक जे विद्यार्थी ज्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी शेअर करायचा आहे. ओके हा चला पाहूया. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाईक केलं नाही. प्रत्येकाने मित्रांनो या ठिकाणी लाईक ठोकून द्यायचं आहे आणि पाहूया पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 370व्या घटना दुरुस्तीनुसार विशेष दर्जा दिला? हा प्रश्न व्यवस्थित समजायचा आहे. कोणत्या राज्याला 370 नुसार या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आलेला होता? ओके चला पटापट. ओके हा जो आता नाहीये, जो आता नाहीये. ओके चला हा जो आता नाही आहे पण तो दिला गेलेला होता, विशेष असा दर्जा दिला गेलेला होता 370 नुसार. ओके व्हेरी गुड. ओके चला बरोबर कमेंट्स. व्हेरी गुड फ्रेंड्स. चला पटापट पटापट कमेंट्स करायचे आहेत. व्हेरी गुड. ओके चला जे विद्यार्थी जोडले गेलेत ना त्या प्रत्येकाने कमेंट्स करायचे आहेत. कमेंट्स प्रत्येकाने करत राहायचे आहेत. चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब आणि जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला मित्रांनो. ओके पाहूया या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे जम्मू काश्मीर. ओके जम्मू काश्मीर या राज्याला मित्रांनो कलम 370 नुसार विशेष असा दर्जा देण्यात आलेला होता. देण्यात आलेला होता. आता नाही. ओके आता नाहीये मित्रांनो. पहा घटनेच्या कलम 370 नुसार याला स्वतंत्र असं या ठिकाणी घटना आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे काही अपवाद वगळता या ठिकाणी जम्मू काश्मीरला काय केले जात होते त्या राज्याला लागू होत नाही होते. परंतु आता या ठिकाणी सर्व लागू होतात कारण आता 370 ही कलम काय केली आहे सर्वसामान्य केली आहे. ओके चल हरकत नाही. चला वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार काय म्हटलंय पण खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आणि कोणती घटना दुरुस्ती आहे की ज्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? पर्याय 72, 73, 74 की यापैकी नाही? ओके चला पटापट कमेंट्स करत चला मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. ओके चला पटापट कमेंट्स करत चला या प्रश्नाचे उत्तर काय आहे. योग्य उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे मित्रांनो प्रत्येकाने. पहा कोणतं आहे की ज्याच्यामध्ये कोणती घटना दुरुस्ती आहे की ज्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था ही बळकट करण्यात आलेली आहे? 72व्या, 73व्या की 74व्या की यापैकी नाही? ओके चला जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत ते विद्यार्थी मित्रांनी पटापट या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि पटापट ह्या प्रश्नाचे उत्तर देत चालायचे मित्रांनो. ओके चला व्हेरी गुड. चला पटापट पटापट. ओके बरेच विद्यार्थ्यांची या ठिकाणी कमेंट्स येत आहेत. ओके अजून जे आहे त्यांनी केल्याने त्यांनी कमेंट्स करायचे आहेत. ओके चला पाहूया मित्रांनो याचे उत्तर. याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे 73. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज ही जी व्यवस्था आहे मित्रांनो ही अधिक बळकट करण्यात आली आहे. ओके पहा 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचं काम या ठिकाणी 73व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहे किंवा देण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरी काय म्हटलंय शहरी जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.
म्हणजे 73 आणि 74 याच्यातला काय पंचायत राजचा विषय आला म्हणून 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण भागाचा विचार आहे. ओके, ग्रामीण म्हणजेच पंचायत राज आणि शहरीचा जो आहे मित्रांनो शहरी तो आहे 74व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, तो शहरीमध्ये आहे हे लक्षात घ्या. ओके, चला या ठिकाणी या दोघही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ओके, या दोघही कन्सेप्ट लक्षात घेऊन मित्रांनो व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जे स्पष्टीकरण आहे जे एक्सप्लेनेशन आहे ते व्यवस्थित समजायचं आहे मित्रांनो. ओके, चला वळूया नंतर मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रपतींचा कार्यकाल टिंब वर्षाचा असतो. पहा राष्ट्रपतीचा जो कार्यकाल आहे तो किती वर्षाचा असतो? ओके, 2, 3, 5 की 6? कमेंट्स करायचे ह्या प्रश्नाची उत्तर. ओके, जे विद्यार्थी आहेत जोडलेले त्यांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट्स करा. चला मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर. ओके, चला या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट्स करायचे आहे की राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो कमेंट्स करायचा आहे. ओके ओके, चला तर मित्रांनो पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे. तर याची योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे 5. ओके, राष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो मित्रांनो. ओके, संविधानाच्या कलम 52 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित व सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत या ठिकाणी मतदान करतात. जे मित्रांनो आपण आपल्या भाग 1 आणि 2 मध्ये व्यवस्थित सविस्तर पद्धतीने पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये काय पहा, जरी राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षांचा असेल मित्रांनो, जर का राष्ट्रपतींनी मात्र जर घटनाबाह्य कृत्य केलं असेल, ओके, घटनाबाह्य म्हणजे घटनेच्या विरोधात काही कृत्य केलं असेल, तेव्हा मात्र राष्ट्रपतींना त्यांचं पद सोडून जावं लागतं. त्यानंतर राष्ट्रपतींना त्यांच्या स्वइच्छेने सुद्धा या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. ओके, आणि राष्ट्रपतींना जर त्यांच्या पदावरून दूर करायचे असेल तर मात्र मित्रांनो त्याच्यावरती महाभियोग लावला जातो. जेव्हा त्यांनी घटनाबाह्य कृत्य केलं असेल तेव्हा त्यांच्यावर महाभियोगच्या माध्यमातून मित्रांनो काय केला जातो, त्यांना बडतर्फ करण्यात येतं, त्यांना त्यांच्या पदावरून काढलं जातं. जर या गोष्टी नसतील तर मित्रांनो राष्ट्रपतींचा कार्यकाल हा नेहमी 5 वर्षाचा असतो. या ठिकाणी लक्षात घ्या आणि व्यवस्थित समजून घ्यायचं मित्रांनो. ओके, कळालं? सर्व विद्यार्थी मित्रांची उत्तर अगदी बरोबर आहेत आणि व्यवस्थित आहेत मित्रांनो. ओके, वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? ओके, पहिल्या महिला ज्या आहेत पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पर्याय आहेत सरोजिनी नायडू, त्यानंतर बचेंद्री पाल, सुचेता कृपलानी, राजकुमारी अमृता कौर. ओके, पर्याय क्रमांक तुमच्या समोर आहेत दिलेले, पटापट याचं योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. काय याचं योग्य उत्तर असणार आहे? ओके, चला पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री. ओके, कॅबिनेट मंत्री. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत. या प्रश्नांची उत्तर पटापट कमेंट्स करायची मित्रांनो. काय असणार आहे? ओके, चला जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर. ओके, हा ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला पुढे अजून उत्तर द्यायची आहेत. जे विद्यार्थी अजून जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या. मित्रांनो आपल्या मोरे सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण MCQ जे आहेत जीके आणि जीएस हे कंप्लीट तर करतच आहोत. त्याच पद्धतीने मित्रांनो आपण मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी सुद्धा या ठिकाणी करून घेतो आहोत. जीके जीएसची सुद्धा मित्रांनो आपली तयारी पूर्ण करून घेणार आहोत. ओके, तर यासाठी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आजच मित्रांनो तुम्ही आपला BFC लक्षात घ्या, BFC अकॅडमी नावाचा मित्रांनो आपला ऍप्स आहे. हा ऍप्स मित्रांनो तुम्ही काय करायचा आहे, गुगल प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करायचा आहे. BFC अकॅडमी नावाचा ऍप्स तो इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणाची बॅच घ्यायची असेल तर मित्रांनो तिथे उपलब्ध आहे. ओके, कोणती बॅच घ्यायची हे जर तुम्हाला कळत नसेल तर मित्रांनो तुम्ही आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या 9021281160 या आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुमच्या अडचणी विचारू शकतात आणि ती बॅच घेऊ शकतात.
अतिशय चांगल्या दरामध्ये मित्रांनो, चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ती पाहू शकता. ओके. मराठी व्याकरणाचे बरेच व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर आहेत. ते आपल्याला डे टू डे या ठिकाणी मिळत असतात. ते तुम्ही पाहू शकता. ओके. परंतु पूर्ण रेकॉर्डेड आणि लाईव्ह कोर्स जर तुम्हाला पाहिजे असेल, तर मित्रांनो तुम्ही आजच आपला BFC अकॅडमी हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे. ओके. चला पाहूया या प्रश्नाचे उत्तर. तर याची योग्य उत्तरे मित्रांनो पहा. पर्याय क्रमांक 4 ते म्हणजे राजकुमारी अमृता कौर हे जे आहेत मित्रांनो, या पहिल्या अशा महिला आहेत की ज्या केंद्रीय महिला ज्या आहेत की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी पहिला मान मिळवलेला आहे. पहिला मान त्यांनी मिळवलेला आहे ते म्हणजे या ठिकाणी राजकुमारी अमृता कौर. जे बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत. ओके. थोडेफार विद्यार्थ्यांची झाले इकडे तिकडे. तर यांचं स्पष्टीकरण पहा मित्रांनो. हे जे काही सरोजिनी राजकुमारी अमृता कौर या घटना समितीच्या सदस्य होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यांच्यासह घटना जी आहे घटना समितीत 7 स्त्रिया सुद्धा होत्या. त्यांच्या संबोधत 7 स्त्रिया सुद्धा घटना समितीमध्ये होत्या. पहा सरोजिनी नायडू याही घटना समितीत सदस्य होत्या. त्याचप्रमाणे पहा सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष आहेत. काय आहेत? दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या. ते म्हणजे 1925 चे जे कानपूर अधिवेशन होते त्या कानपूर अधिवेशनाचे जे अध्यक्ष होतात त्या महिला म्हणून कोण होतं? तर सरोजिनी नायडू ह्या होत्या. हे या ठिकाणी लक्षात घ्या. पहा मित्रांनो, एका प्रश्नामधून तुम्हाला अधिक प्रश्न कसे या ठिकाणी एक्सप्लेन होतात आणि कसे समजतील हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. ओके. तर यासाठी मित्रांनो तुम्ही पहा जे आपला व्हिडिओ सर्वचे सर्व व्हिडिओ तुम्ही एकदम व्यवस्थित पाहायचे आणि शेवटपर्यंत पाहायचे आहे. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? काय म्हटलंय पहा. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? म्हणजे लोकसभेचे पण आणि राज्यसभेचे असे दोघं मिळून एकूण किती सदस्य आपले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पर्याय आहेत पहा 67, 68, ओके 47 आणि 48. चला पटापट कमेंट्स करायचे आहेत ह्या प्रश्नाचे उत्तर. ओके. चला पटापट कमेंट्स करायचे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर. जे विद्यार्थी मित्र जोडले जात आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके. जे विद्यार्थी नवीन जोडले जात आहेत त्यांनी व्यवस्थित मित्रांनो कमेंट्स करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके. लोकसभा आणि राज्यसभा मिळून महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य आहेत? ओके. चला पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे काय आहे पहा. पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे 67. किती आहेत? 67. पहा महाराष्ट्रातून लोकसभेला जातात मित्रांनो 48 सदस्य, तर राज्यसभेला जातात 19 सदस्य. मग पहा तुमचे 48 आणि मित्रांनो 19 यांचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो काय होतात? 67 होतात. किती? तर मग 67 सदस्य हे आपले महाराष्ट्रातून राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये जातात. राज्यसभेमध्ये जातात मित्रांनो 19 आणि लोकसभेमध्ये जातात मित्रांनो 48. ओके. व्हेरी गुड फ्रेंड्स. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? आता तर मित्रांनो पहा हा जो प्रश्न आहे हा खूप आधीचा हा प्रश्न आहे. ओके. जे तुम्ही पर्याय पाहता आहेत ते हा खूप आधीचा प्रश्न आहे म्हणून याचे पर्याय सुद्धा या ठिकाणी वेगळे दिलेले आहेत. दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव देशमुख यापैकी नाही, हरिभाऊ बागडे. तर याचं उत्तर येईल यापैकी नाही. ओके. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर येणार आहे यापैकी नाही. कारण आताचे जे काही जे आहे मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष, आता मी याला काय म्हणतो इकडे तिकडे, कारण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आता ज्या आहेत त्या निवडणुका होत आहेत. काय होत आहेत? निवडणुका ज्या आहेत त्या या ठिकाणी चालू आहेत. निवडणूक या ठिकाणी चालू आहे. तर ह्या ज्या आहेत या पंचवार्षिकच्या आधी जी पंचवार्षिक झाली मित्रांनो जी आपली 2014 मध्ये 2014 ते 2019 मध्ये त्यावेळेस जे होते मित्रांनो अध्यक्ष ते हरिभाऊ बागडे होते आणि आत्ताचे जे होते ते म्हणजेच राहुल नार्वेकर. ओके. राहुल नार्वेकर हे आपल्या आता सध्याचे काय होते? विधानसभा
अध्यक्ष होते. कोण होते? विधानसभा अध्यक्ष होते. आणि विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे मित्रांनो काय होते? विरोधी पक्षनेता. कारण आता काय या ठिकाणी निवडणुका चालू आहेत, हा प्रश्न चेंज होऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मित्रांनो. ओके, चला हरकत नाही. पण यानुसार जसं या ठिकाणी आपली नवीन विधानसभा या ठिकाणी बसेल, ज्याही पक्षाचे सरकार येईल, ज्याचेही सरकार येईल त्याचा विधानसभा अध्यक्ष, त्यानंतर विरोधी पक्षनेता, विधान परिषदेचा आणि त्याच पद्धतीने विधानसभेचा, दोघे व्यवस्थित लक्षात घेऊन घ्यायचे मित्रांनो. ओके, चला वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? खूप असा छान प्रश्न आहे. व्यवस्थित या ठिकाणी उत्तर एकाने सुद्धा चुकवायचं नाहीये. ओके, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? मुंबई, दिल्ली, चेन्नई की कलकत्ता? ओके, चला बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते मित्रांनो, त्याच्यामुळे कन्फ्युजन न ठेवता पटापट उत्तरं द्यायची आहेत. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ओके, सुप्रीम कोर्ट. ओके, सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतो आपण, हा सर्वोच्च न्यायालय भारताचे कुठे आहे? मुंबईला आहे की दिल्ली की चेन्नई की कलकत्ता? चला पटापट कमेंट्स. अगदी बरोबर. चला पटापट पटापट सर्वांनी कमेंट्स करत चालायचे आहेत मित्रांनो. जे विद्यार्थी मित्र जोडले जात आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी करायचे आहेत कमेंट्स. एकाने सुद्धा मागे राहायचं नाहीये. पटापट सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत. ओके, चला. ओके, चला काही हरकत नाही. पाहूया याचे उत्तर. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे दिल्ली. ओके, आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे मित्रांनो? दिल्लीमध्ये आहे. पहा कलम 124 नुसार, ओके, राज्यघटनेच्या कलम 124 ते कलम 148 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातल्या तरतुदी मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात सध्या स्थितीत एक सरन्यायाधीश व अन्य 33 या ठिकाणी न्यायाधीश आहेत. म्हणजे एक काय आहेत? सरन्यायाधीश आहेत, तर प्लस 33 काय आहेत? ते आहेत इतर न्यायाधीश आहेत. ओके, जे मित्रांनो आतापर्यंत आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश होते डी वाय चंद्रचूड, ज्यांचा कार्यकाल या ठिकाणी कालच मित्रांनो संपलेला आहे. ओके, काल परवाच त्यांचा तो कार्यकाल संपलेला आहे. आता नवीन आपल्याला काय होतील? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मिळणार आहेत. ओके, हा म्हणजेच काय आपले जे आहेत एक सरन्यायाधीश जे आहेत ते आता रिटायर होतील, दुसरे येतील. कोण आहे तेही तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि इतर काय आहेत? 33 न्यायाधीश आहेत. ओके, कलम 124 मध्ये मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची काय करण्यात आली आहे? तरतूद देण्यात आलेली आहे. ओके, चला वळूया मित्रांनो आता पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कुठे? कोणते? ओके, अंदमान आणि निकोबार साठी मित्रांनो केंद्रशासित प्रदेश आहे, याचे उच्च न्यायालय कुठे आहे किंवा कोणते आहे? ओके, पर्याय कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी की निकोबार? ओके, चला कमेंट्स करा. कमेंट्स करायचे मित्रांनो या प्रश्नाची योग्य उत्तर. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहे. अंदमान व निकोबार हा जो आपला केंद्रशासित प्रदेश आहे याचे उच्च न्यायालय कोणते आहे? कलकत्ता, चेन्नई, गुवाहाटी की निकोबार? कोणतं आहे? चला पटापट. जे विद्यार्थी जोडले त्यांनी कमेंट्स करत चला. पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. ओके, चला पटापट कमेंट्स करत चला. जे विद्यार्थी मित्र जोडले गेले त्यांनी कमेंट्स करत चला. ओके, चला पाहूया मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 ते आहे कोलकाता. ओके, कोलकाता या ठिकाणी अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय आहे. पहा कोलकाता उच्च न्यायालय भारतातील सर्वात पहिले म्हणजेच पहा 2 जुलै 1862 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटासाठी सुद्धा कोलकाता हेच या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. हे खूप या मित्रांनो काय सर्वात पहिले सर्वात पहिले काय आहे? उच्च न्यायालय आहे. तरी तरी पोर्ट ब्लेअर येथे कोलकाता उच्च न्यायालयाचे सर्किट न्यायालय या ठिकाणी उपलब्ध आहे. कोणतं न्यायालय उपलब्ध आहे? सर्किट न्यायालय त्यांनी पोर्ट ब्लेअर, ओके, पोर्ट ब्लेअर जी अंदमान निकोबारची राजधानी आहे, या राजधानीच्या शहरामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी काय आहे? काय आहे त्यांचं? सर्किट न्यायालय आहे. ओके, प्रश्न महत्वाचा आहे, आयएमपी म्हणून लक्षात ठेवू द्या. ओके, बऱ्याच वेळेस या ठिकाणी मित्रांनो अशा प्रश्नांकडे फोकस जात नाही आणि असेच प्रश्न मित्रांनो मेरिट ठरवत असतात. ओके, चला. ओके, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या नमूद केलेले आहेत. टिंब येथे नमूद केलेले आहेत.
कुठे आहेत सांगा? पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था. पोलीस, कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या टिंब-टिंब येथे नमूद केलेले आहेत. केंद्र सूचीमध्ये, मध्यवर्ती सूचीमध्ये, राज्य सूचीमध्ये की पूरक सूचीमध्ये. ओके. म्हणजे मित्रांनो हे कोणत्या सूचीमध्ये या ठिकाणी हे विषय ठेवण्यात आलेले आहेत. पोलीस, कायदा व सुव्यवस्था. चला पटापट कमेंट्स करा. ओके. चला पटापट कमेंट्स करत चालायचे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. ओके. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. पटापट या ठिकाणी कमेंट्स करायच्या आहेत. जे विद्यार्थी जोडले गेलेत त्यांनी या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. ओके. चला पाहूया याचे योग्य उत्तर. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे राज्य सूची. पहा मित्रांनो, पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था हे राज्याच्या राज्य सूचीमध्ये असणारे विषय आहेत. हे राज्याचे विषय आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जसं की पहा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय, केंद्र सूचीमध्ये एकूण 100 विषय आहेत, तर राज्य सूचीमध्ये एकूण 61 विषय आहेत, तर समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय आहेत. आता याच्यामध्ये काय, तर मित्रांनो केंद्र सूचीमध्ये या ठिकाणी फक्त केंद्राचाच या ठिकाणी काय असतो, संबंध असतो. केंद्राच्या या सूचीमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही. आणि राज्याच्या या 61 विषयांमध्ये म्हणजे जे राज्य सूचीचे विषय आहेत याच्यामध्ये केंद्र सुद्धा हस्तक्षेप करणार नाही. ते राज्याची सेपरेट असे काय आहेत, विषय आहेत. ओके. आणि समवर्ती जी सूची आहे ही 72 विषय आहेत, ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य म्हणजे समवर्ती सूची आणि राज्य सूची दोघेही विचार विनिमय करून या ठिकाणी मित्रांनो काय करतील, त्यांचा निर्णय घेतील. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. म्हणून पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था हे राज्य सूचीचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. ओके. चला यानंतर वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार टिंब-टिंब यांना आहे. अगदी मस्त आणि व्यवस्थित प्रश्न आहे की जो बऱ्याच परतीमध्ये विचारला गेलेला आहे. ओके. राज्यसभा आणि लोकसभा यांची संयुक्त बैठक आहे मित्रांनो. दोघेही एकाच वेळेस संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेच्या सभापतींना आहे. ओके. की मित्रांनो या ठिकाणी पंतप्रधानांना आहे, राष्ट्रपतींना आहे की यापैकी नाही? ओके. चला कमेंट्स करा या प्रश्नाची योग्य उत्तर. ओके. चला या प्रश्नाची योग्य उत्तर कमेंट्स करायचे मित्रांनो. ओके. चला पटापट. ओके. जे विद्यार्थी मित्र जोडले त्यांनी पटापट कमेंट्स करा. राज्यसभा आणि लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? पटापट. पहा मित्रांनो, आपल्या मोरे सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण एमसीक्यू जे आहेत राज्यघटनेचे ते कंप्लीट करणार आहोत. त्याच पद्धतीने मित्रांनो आपण मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी सुद्धा या ठिकाणी करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर मित्रांनो आजच तुम्ही Google Play Store वर जाऊन BFC अकॅडमी हा आपला ऍप इन्स्टॉल करायचा आहे. या ऍप्स मध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके चे अतिशय चांगले पॅकेजेस आहेत, जे कमी आणि चांगल्या दरामध्ये उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण तयारी करायची असेल तर मित्रांनो त्यांनी आजच आपला हा कोर्स परचेस करा. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला कमी रेंजमध्ये या ठिकाणी ते कोर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. ओके. चला पाहूया या प्रश्नाचे उत्तर. या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो राष्ट्रपती. ओके. राष्ट्रपती जे आहेत मित्रांनो ते राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रपतींना आहे. जे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. म्हणजे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी याची जी उत्तर आहेत ती अगदी बरोबर दिलेली आहेत. ओके. चला हरकत नाही मित्रांनो, पाहूया आता पुढचा प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात? ओके. राष्ट्रपती हे आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उपराष्ट्रपती की लोकसभा सभापती? चला पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर. राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात? जवळपास मित्रांनो पहा, हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षातही असेल. तर पटापट कमेंट्स करायचे या प्रश्नाचे उत्तर की राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? ओके. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात हे पटापट कळवायचे मित्रांनो. चला पटापट पटापट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला अजून जेवढे विद्यार्थी जोडले तेवढे लाईक झाले पाहिजे मित्रांनो. पटापट लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. ओके. चला व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला
ओके, चला. ओके, व्हेरी गुड मित्रांनो. चला, हरकत नाही. पाहूया या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असणार आहे ते काय असणार आहे मित्रांनो. ओके. पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती हे आपला राजीनामा मित्रांनो जे आहे कलम 56 नुसार भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्त करतात. म्हणजेच काय राष्ट्रपतींना जर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल मग तो राजीनामा ते उपराष्ट्रपतींकडे देत असतात. तर कोणत्या कलमानुसार? तर मित्रांनो कलम 56 नुसार कलम 56 नुसार जी कलम आपल्याला या ठिकाणी दिसली आहे पहा. कलम 56 नुसार मित्रांनो लक्षात घ्या. कलम 56 नुसार भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देत असतात. ओके. आलं मित्रांनो लक्षात? ओके. व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके. जवळपास बरेच नाही तर सर्वच विद्यार्थ्यांची उत्तर अगदी बरोबर आलेत मित्रांनो. ओके. असाच तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. ओके. अशाच पद्धतीने मित्रांनो लक्षपूर्वक तुम्ही अभ्यास करायचा आहे. ओके. तर मित्रांनो पहा आजच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी तुर्तास थांबणार आहोत. ओके. पहा जवळपास आपल्या या भागमध्ये मित्रांनो आपण 45 म्हणजे जवळपास 45 प्रश्न आतापर्यंत आपण राज्यघटनेवरचे कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो असे आपण 8 ते 10 भाग घेणार आहोत. ओके. भाग 3 पर्यंत भाग 1 पासून तर भाग 3 पर्यंत जवळपास आपण 45 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. अजून अधिक भरपूर प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपण 8 ते 10 भागांमध्ये राज्यघटनेचे एमसीक्यू या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट करणार आहोत मित्रांनो. ओके. जर मित्रांनो तुम्ही आधीचे भाग पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. ओके. तर मित्रांनो तुर्तास आजच्या या लेक्चरमध्ये आपण थांबणार आहोत. ओके. पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये भाग क्रमांक 4 मध्ये. ओके. तर मित्रांनो पहा जे काही आपले गरजू आवश्यक होतकरू जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा मित्रांनो आपला चॅनल आपला व्हिडिओ शेअर करत चला. आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये ग्रुप्समध्ये आपल्या चॅनलची लिंक्स आणि या व्हिडिओची लिंक्स मित्रांनो शेअर करत चला. कारण प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम नसतो की जो बाहेर जाऊन काहीतरी करेल. तर मित्रांनो त्याला हा जो आहे या माध्यमातून त्याचा फायदा होईल. कास्तकराचा मुलगा असेल किंवा जे मित्रांनो तुम्ही सर्व ज्या ठिकाणी जे आपण आपल्या बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत तसेच प्रत्येकाची या ठिकाणी नीड असते गरज असते. तर प्रत्येकाला आपला व्हिडिओ आपले चॅनल या ठिकाणी सजेस्ट करत चला जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. ओके. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये भाग क्रमांक 4 मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. ओके. तर पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये. ओके. आजचे लेक्चर कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके मित्रांनो. ओके. सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.